चला नमस्कार. मुंबई उच्च न्यायालय भरती पेपर शिपाई भरतीचा फॉर्म भरला असेल आणि वाहन चालकाचा फॉर्म भरला असेल तर वाहन चालकाला जे काही क्वेश्चन विचारले ते आणि शिपाई भरतीला दोन्ही या ठिकाणी आपण घेणार आहोत. मुंबई उच्च न्यायालय भरती पेपर 1 सराव पेपर आहे, ज्यामध्ये शिपाई आणि वाहन चालक सर्वाधिक विचारलेले क्वेश्चन घेणार आहोत. पहिला व्हिडिओ आहे वाहन चालका संदर्भामध्ये आणि शिपाईचा सुद्धा अगोदर खूप सारे घेतलेला आहे. चॅनलला नवीन आहेत, सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, कारण याच सोबत याच सारखी सिरीज रोज रेग्युलर 2 लेक्चर तुमच्या युट्यूबला होतील आणि बॅच सुद्धा सुरू झालेली आहे. 12 मार्च पासून बॅच सुरू होत आहे. फक्त 350 रुपये बॅचची फीस आहे. मुंबई उच्च न्यायालय शिपाईचा फॉर्म भरला असेल किंवा वाहन चालकाचा फॉर्म भरला असेल, ठीक आहे. चल बघूया बॅच कुठे जॉईन करायची. तर हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, श्री अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून घ्या किंवा ही पट्टी तुम्हाला जाताना दिसते, या पट्टीमध्ये आपला नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता. जास्त वेळ घेत नाहीये. क्वेश्चन पहिला तुमच्या समोर आणि हा नंबर लक्षामध्ये ठेवा, 9552 62 95 63. ठीक आहे, या नंबरला संपर्क करा, व्हॉट्सअपला हाय करा किंवा डायरेक्ट श्री अकॅडमीचा आपला ऍप डाउनलोड करा. पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे. हा क्वेश्चनची संख्या खालीवर झालेली असेल, हरकत नाही. तालुक्यातील दिवाणी व फौजदारी प्रकरणासाठी सर्वात खालच्या स्तरावर कोणतं न्यायालय असतं? कुठलं? तालुक्यातलं म्हणतंय. दिवाणी सोबत फौजदारी प्रकरण असेल तर सर्वात खालच्या स्तरावर कोणतं न्यायालय असतं? जिल्हा न्यायालय, कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय, उच्च न्यायालय की ग्रामपंचायत? तर कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय असतं तालुका स्तरावर. ओके, चला 2 नंबरचं ऑप्शन उत्तर आहे त्याचं. इथं आता 1 नंबर दिला, इकडे 3 नंबर दिलाय. क्वेश्चनचे नंबर खालीवर आहेत, काही प्रॉब्लेम नाही. भारतीय संविधानाचे रक्षक, गॅरंटीयर द कॉन्स्टिट्यूशन कोणास म्हटलं जातं? काय म्हटलं जातं? भारतीय संविधानाचे रक्षक संसदेला, राष्ट्रपतीला, न्यायमंडळ, सर्वोच्च न्यायालय की पंतप्रधान? तर भारतीय संविधानाचं रक्षक हे न्यायमंडळ सर्वोच्च न्यायालयाला म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 3 तुमचं करेक्ट ऑप्शन आहे. चलो पुढचं बघा. पुढचा प्रश्न आहे, आता 2च प्रश्न झाले, 7वा नंबर 10वा नंबर फक्त नंबर खालीवर झालेले आहेत. भारताच्या राष्ट्रपतींना त्यांच्या पदाची शपथ कोण देतो? आता भारताचा राष्ट्रपती आहे, शपथ द्यायची असेल तर कोण देतोय? तर सरन्यायाधीश. भारताचे जे काही सरन्यायाधीश असतात हे सरन्यायाधीश आपल्या राष्ट्रपतीला शपथ देतात. पुढचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला, बघा पहिल्या महिला न्यायाधीश कोण आहेत? हा प्रश्न खूप वेळा आलेला आहे आणि आता तुमच्या 26 तारखेला पेपर आहे तुमचा. कधी आहे? 26 एप्रिलला तुमचा पेपर आहे. तर या दिवशी हा सुद्धा प्रश्न आलेला असेल. इतर पण असतील पण हा असेल, कारण हा खूप वेळा विचारलेला. तर कोण आहे? फतिमा बीवी त्यांचं नाव आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश आहे. पुढे बघा, पुढचा क्वेश्चन आहे, संविधानातील कोणत्या कलमानुसार मूलभूत हक्काचं संरक्षण करण्यासाठी उच्च न्यायालय प्राधिलक काढू शकतं? प्राधिलक रिट्स म्हणतात त्याला. काढण्याचा अधिकार कोणाला? तर उच्च न्यायालयाला. कुठल्या कलमानुसार आहे? तर कलम 226 नुसार उच्च न्यायालय प्राधिलक काढू शकतं आणि कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालय. ठीक आहे, कलम 32 ला राज्यघटनेचा आत्मा त्या ठिकाणी म्हणतात. ओके, पुढचा प्रश्न बघा, बळजबरीने डांबून ठेवल्यास सुटकेसाठी कोणती रिट्स वापरलं जातं? कुठलं रिट्स? तर ते आहे हेबियस कॉर्पस, ज्याला म्हणतात बंदी प्रत्यक्षीकरण. पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन, नवीन कायद्यानुसार, आणि हा सुद्धा महत्वाचा आहे, 3ही कायदे नवीन बदल झालेत. 1 जुलै 2024 नुसार नवे कायदे बदलून त्यांचे नाव आता नव्याने केलेलं आहे. जुने कायदे बदलून त्याची अंमलबजावणी 1 जुलै 2024 झाली. त्यावर प्रश्न आहे, नवीन कायद्यानुसार भारतीय साक्ष अधिनियम 2023 त्याला BSA हा कोणत्या जुन्या कायद्याची जागा घेणार आहे? तर कुठला जुना कायदा आहे? भारतीय पुरावा कायदा 1872 त्याची जागा आता हा भारतीय साक्ष अधिनियम 2023 घेणार आहे. पर्याय क्रमांक काय उत्तर? 2 नंबर. पुढचा प्रश्न आहे, उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाची बदली दुसऱ्या उच्च न्यायालयात करण्याचा अधिकार कोणाला? राज्यपालाला अधिकार आहे का? सरन्यायाधीशाला आहे, राष्ट्रपतीला आहे, कायदा मंत्रीला आहे?
एका उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची बदली दुसऱ्या उच्च न्यायालयात करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला आहे. कुणाला आहे? राष्ट्रपतीला. पुढचा प्रश्न बघा इकडं. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाचं वेतन कोणत्या निधीतून दिलं जात? भारताच्या संचित निधीतून, राज्याच्या संचित निधीतून, आकस्मिक निधीतून की पंतप्रधान निधीतून? बघा, मुख्य न्यायाधीश वेतन कोणातून? तर राज्याच्या संचित निधीतून दिलं जात वेतन. आणि इथं जर तुम्हाला प्रश्न असाच विचारला असता, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं निवृत्ती वेतन काय ते निवृत्त झालेले आहेत, मग हे निवृत्ती वेतन कोण देतं त्यांना? राज्य सरकार किंवा केंद्र सरकार? तर निवृत्त वेतन त्यांना केंद्र सरकार देतं किंवा पेन्शन केंद्र सरकार देतं, परंतु सध्याच्याला ते कार्यरत आहे, त्यांचं वेतन हे राज्याच्या संचित निधीतून दिलं जातं. हा फरक लक्षात ठेवा. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. हा, तुम्ही जर न्यायालयाच्या वाहन चालकचा फॉर्म भरला असेल, लक्षात ठेवा, न्यायालय वाहन चालक फॉर्म भरला असेल वाहन चालकसाठी, तर वाहन चालकाचे 30 पेपर आपण घेतोय. 30 सराव पेपर आहेत. वाहन चालकाची फीस 149 रुपये ठेवलेली आहे. 149 रुपये. ज्यांना न्यायालयाचा पेपर पाहिजे असेल वाहन चालकासाठी तर फीस 149 आहे. ऍप डाउनलोड करायचं आपलं श्री अकॅडमीचं. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. पेपर पण असेल, पेपरचं विश्लेषण सुद्धा असेल. फक्त 149 मध्ये. हा नंबर लक्षात ठेवा. आपला नंबर इथं लिहितोय मी. ओके, बघा 95 52 62 95 63 या नंबरला संपर्क करायचा व्हॉट्सअपला. ओके, किंवा आपलं श्री अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचं. चला क्वेश्चन. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ज्याला MTHL हा देशातील सर्वात लांब सागरी सेतूचं नाव काय आहे? तुमच्याकडे ऑप्शन ऑलरेडी दिले. अटल बिहारी वाजपेयी स्मृती सेतू, अटल बिहारी वाजपेयी शिवडी नामासेवा अटल सेतू, बाळासाहेब ठाकरे सेतू, राजीव गांधी सेतू. तर मुंबई हा इकडे तुम्हाला इमेज सुद्धा दाखवली. हा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आहे. हा देशातला सर्वात लांब सागरी सेतू आहे. त्याचं नाव काय? तर पर्याय क्रमांक 2 अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावासेवा अटल सेतू हे त्याचं नाव आहे. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण दिले. कधी कधी तुम्हाला एवढंच देतील अटल सेतू. करेक्ट. ओके, पुढे घेतलंय त्याच्याविषयी संदर्भात घेतली पुढे माहिती. आता सत्यशोधक समाजाची स्थापना कुणी केलेली आहे हा प्रश्न विचारलाय आणि सोबत इमेज दिली आहे. महात्मा फुले यांनी केलेली आहे. कोणी? महात्मा ज्योतिराव फुले यांनी. कधी केलेली आहे तर तारीख लक्षात ठेवा. 24 सप्टेंबर ही तारीख विसरूच नका. 24 सप्टेंबर. 24 सप्टेंबर. पण किती? 1873 या दिवशी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली. हा प्रश्न सुद्धा येऊ शकतो ना, येईल शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. खूप वेळा रिपीट झालेला. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे स्थापन झालाय? राहुरी, बारामती, प्रवरानगर की कोल्हापूर? तर प्रवरानगर. कुठं आहे प्रवरानगर? लोणी. कुठं? अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये. ओके, पुढचं. कोयना हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं काय आहे? जलविद्युत केंद्र आहे. ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कुठल्या जिल्ह्यामध्ये? तर पर्याय क्रमांक 3 सातारा जिल्ह्यामध्ये आहे. इमेज सुद्धा तुम्हाला कोयना जलविद्युत प्रकल्पाची इकडे दाखवलेली आहे. ओके, हा, आणि इकडे इमेज कशाची आहे? तरी सहकारी साखर कारखान्याची इमेज आहे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री. बघा, जी काय मंत्रिमंडळ निर्माण झालेलं आहे त्यावर मी युट्यूबला व्हिडिओ घेतला, बघून घ्या. कुठल्या खात्याचे कुठले मंत्री आहेत? न्यायालयाच्या शिपाई भरतीला क्वेश्चन त्यावर 100% असतो. तो सुद्धा एकदा व्हिडिओ बघून घ्या. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर श्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? राज्य प्राणी इथं त्या राज्य प्राणींची तुम्हाला इमेज दिलेली आहे. कुठला आहे? तर सेकरू नावाची खार आहे. सेकरू, त्यालाच मोठी खार सुद्धा म्हणतात. ही त्याची इमेज त्या ठिकाणी दिलेली. ओके, चलो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन आहे सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा करा. आणि हा व्हिडिओ बघताय तर आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, तिथं तुम्हाला नेहमी क्वेश्चन PDF स्वरूपात दिले जातात. तो ग्रुप सुद्धा जॉईन करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. क्वेश्चन दिला वाहनाच्या, इकडे वाहन सुद्धा दिलं, इथं पंक्चर झालेलं दाखवलेलं आहे. त्या संदर्भात क्वेश्चन आहे वाहनाच्या टायर मधील हवेचा दाब चुकीचा
कंसात दिले कमी किंवा जास्त असल्यास काय परिणाम होऊ शकतो? नंबर 1, टायरची चुकीच्या पद्धतीने झीज होते, बरोबर आहे. इंधन जास्त लागतं, हे पण बरोबर आहे. गाडीचं नियंत्रण कठीण होतं, हे पण बरोबर आहे. म्हणजे वरील सर्व बरोबर आहे. ओके, पुढचा प्रश्न. ट्रॅफिक सिग्नल मध्ये पिवळा येलो प्रकाश काय दर्शवतो? एकदा ट्रॅफिक सिग्नल येलो तुम्हाला सिग्नल दाखवलेला आहे. काय दाखवतो? गाडी वेगाने चालवा, थांबण्याची तयारी करा, सावध व्हा. काय तर थांबण्याची तयारी करा आणि सावध व्हा, हा तुम्हाला पिवळा रंग दाखवतो. पुढचा प्रश्न बघा. आता इथे काहीतरी तेल काढताना दाखवलं या इमेज मध्ये आणि एक पट्टी दिलेली आहे. आता त्या संदर्भात क्वेश्चन आहे. इंजिन मधील ऑइल ची पातळी लेवल तपासण्यासाठी कोणत्या साधनाचा वापर करतात? ते साधन हे आहे. या साधनाचं नाव काय आहे? काय त्याला म्हणतात? डिपस्टिक. डिपस्टिक नाव आहे, लक्षात ठेवा. या प्रकारचे वाहन चालकाला प्रश्न विचारतात. पुढचा प्रश्न इकडं 15, नो पार्किंग या वाहतूक चिन्हाचा आकार आणि रंग कसा असतो? तो तुम्हाला त्याचं चिन्ह दिलंय पेपरमध्ये, तुम्हाला चिन्ह दिलं जाणार नाहीये, इथं तुमच्या लक्षात राहावं म्हणून चिन्ह दिलंय. नो पार्किंग या वाहतूक चिन्हाचा आकार आणि रंग. आकार कसा आहे? वर्तुळाकार आहे, निळ्या पार्श्वभूमीवर लाल तिरपी रेषा असते. पर्याय क्रमांक 2 तुमचा करेक्ट आहे. पुढचा आहे, गाडी चालवताना क्लच पूर्णपणे न सोडता गाडी चालवल्यास काय होणार आहे? गाडीचा वेग वाढेल का? नाही. तर क्लच प्लेट लवकर त्या ठिकाणी काय होईल? खराब होईल. पर्याय क्रमांक 2 करेक्ट आहे. पुढचं बघा. आता या संदर्भात हे सगळे क्वेश्चन झाले, त्याचा काहीतरी थोडक्यात आढावा इथं दिलेला आहे. ही पीडीएफ आहे, आपल्या ऍपवर तुम्हाला मिळून जाईल. प्राधिलेख काढण्याचा अधिकार कोणाला कोणाला आहे? बघा, सर्वोच्च न्यायालय कलम 32 नुसार, उच्च न्यायालय कलम 226 नुसार प्राधिलेख काढू शकतो. इकडं न्यायाधीशांचं आर्थिक व्यवस्थापन जर पाहिलं असेल तर न्यायालयाचं न्यायाधीश आहे त्यांचं वेतन उच्च न्यायालयाचं राज्याच्या संचित निधीतून दिलं जातं, परंतु त्यांची पेन्शन जी आहे तर ती केंद्र निधीतून दिली जाते किंवा केंद्राच्या निधीतून दिली जाते किंवा केंद्र सरकार देत. पुढचा आहे, जुना कायदा होता इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872. आता त्याचं नव्याने जर पाहिलं असेल तर भारतीय साक्ष अधिनियम 2023 झालाय आणि वेगवेगळ्या तीनही कायद्याचं अंमलबजावणी झालेली आहे ती 1 जुलै 2024 ला अंमलबजावणी झाली. कधी? 1 जुलै 2024 ला. आता इकडे जर पाहिले असेल ह्या सगळ्या प्रश्नाची आन्सर की सुद्धा तुम्हाला दिलेली आहे. जशा प्रश्न सिक्वेन्स नुसार आहेत त्या संदर्भात आन्सर की दिली, ही पीडीएफ तुम्हाला आपल्या ऍप वरती मिळेल. बघा, अटल सेतूची लांबी 21.8 किलोमीटर आहे मुंबई ते नवी मुंबई दरम्यान. सत्यशोधक समाज स्थापना 24 सप्टेंबर 1873 आहे पुणे या ठिकाणी. हेबियस कॉर्पस म्हणजे बेकायदेशीर अटकेविरुद्ध देहासी उपस्थितीकरण म्हणतात त्याला. आणि हब क्लच, क्लच प्लेटवर घर्षण वाढून ती जळते. हे सगळे क्वेश्चन झालेले आहेत. तर न्यायालय शिपाई भरती असेल तर शिपाई भरती सुद्धा आपली नोट्स आहे, नंबरला संपर्क करा. किंवा न्यायालय वाहन चालक तुम्हाला नोट्स घ्यायचे असेल, नोट्स प्लस तुम्हाला क्वेश्चन पेपर मिळतील तर 149 रुपये आपला नंबर दिलाय त्या नंबरला तुम्ही पाठवा किंवा श्री अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा, कुठलाही चालतं. ओके, किंवा ही पट्टी दिसते तुम्हाला जाताना, या पट्टीमध्ये आपला नंबर दिलाय त्या नंबरला संपर्क करा. टेलिग्रामचा ग्रुप आहे, हा व्हिडिओ बघता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले, तो सुद्धा जॉईन करून घ्या. ठीक आहे, थांबतो.